नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनाची KYC केली नसेल तर कशी करायची आपल्या मोबाईलनं संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि आपल्याला एक पण रुपये द्यायची गरज नाही कोणाला पण. तर सगळ्यात पहिले आपल्याला Google ॲप ओपन करायचं. हे सर्च केल्यानंतर आपल्याला फर्स्टवाल्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे आणि असा एक पेज आपल्याला बघायला भेटेल. आणि इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण इथे पाहू शकता, येथे क्लिक करा. ह्याच्यावरती आपल्याला एकदा टच करायचं आहे आणि टच केल्यानंतर आपल्याला असा एक पेज बघायला भेटेल. आणि जो पण लाभार्थी महिला आहे त्याचा आधार क्रमांक ह्या बॉक्समध्ये आपल्याला सबमिट करायचा आहे. आणि इथे आपल्याला एक कॅप्चा पाहायला इथे मिळत आहे. हे कॅप्चा ह्या बॉक्समध्ये फिल करायचं आहे. मी सहमत आहे याच्यावरती टिक करून आपल्याला OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे. आणि हे आधारशी जे पण मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक 6 अंकी OTP येईल. ते OTP आपल्याला ह्या बॉक्समध्ये फिल करायचं आहे. आपण पाहू शकता ह्या बॉक्समध्ये फिल करून आपल्याला खाली एक बटन बघायला भेटेल, सबमिट करा. ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि OTP सगळ्यात पहिले आपण इथे एंटर करून घेत आहोत आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. तर आपल्याला इथे आपल्या वडिलाचा किंवा पतीचा आधार क्रमांक एंटर करायचा आहे. आधार नंबर एंटर करून हे कॅप्चा आपल्याला ह्या बॉक्समध्ये फिल करायचं आहे. आणि खाली आपल्याला एक ऑप्शन बघायला भेटेल, मी सहमत आहे. ह्याच्यावरती आपल्याला टिक करायचं आहे. आणि खाली डबल एक ऑप्शन आपल्याला पाहायला भेटेल, आपण पाहू शकता OTP पाठवा. ह्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. OTP पाठवावरती क्लिक केल्यानंतर ह्या आधारशी जे पण मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक OTP येईल 6 अंकी. ते OTP आपल्याला इथे फिल करून सबमिट करायचं आहे. आणि सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असा एक फॉर्म बघायला भेटेल. आणि इथं आपल्याला सगळ्यात पहिले आपल्याला जे पण लाभार्थी आहे त्याचा इथे आपल्याला नाव बघायला भेटेल. वडिलाचे पतीचे नाव आपल्याला पाहायला भेटेल. आणि जात प्रवर्ग आपल्याला निवडायचा आहे. जे पण आपली जात आहे ते आपल्याला निवडून घ्यायचे आहे. तर मी सगळ्यात पहिले आपली जात इथे निवडून घेत आहे. तर आपली जात इथे निवडल्यानंतर आपल्याला खाली 2 नंबरला एक ऑप्शन बघायला भेटेल, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. तर इथे आपल्याला हो करायचं आहे. ठीक आहे. तर मी हो करून घेतो. आणि आपल्याला इथे एक 3 नंबरला एक ऑप्शन बघायला भेटेल. ते 1 नंबरला आहे, ते 2 नंबर आपण फिल केलेलं आहे. जर तुमच्या कुटुंबात सरकारी अधिकारी असेल तर आपल्याला नाही करायचं आहे. आणि इथे जर नसेल तर हो करायचं आहे. ठीक आहे. तर आपल्याला इथे कन्फ्युजन होत असेल, पण इथं जर सरकारी अधिकारी नसेल आपल्या कुटुंबात तर आपल्याला हो करायचं आहे. ठीक आहे. आणि असेल तर नाही करायचं आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला हे संपूर्ण वाचून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे कन्फ्युजन दूर होऊन जाईल. आणि मी इथे होय करून घेतो. आणि ह्या बॉक्सवरती टिक करून आपल्याला इथे आपण पाहू शकता ही माहिती आपल्याला फिल केल्यानंतर आपल्याला सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. आपली KYC इथे सक्सेसफुल सबमिट झालेली आहे. तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.